नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलमध्ये आयुर्वेद आणि दैनंदिन जीवनाशी कसा संबंध साधता येईल, आयुर्वेदातील सिद्धांत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसे अप्लाय करू शकतो, तसेच छोट्या-मोठ्या आजारांवर घरगुती उपाय, तसेच आयुर्वेदिक उपाय काय करता येईल, याबद्दल माहिती सांगत असते. जर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांना मासिक पाळीच्या वेळेस पोट दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, अतिशय असह्य अशा वेदना होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या वेळेस पोट का दुखते, कंबर वगैरे का दुखते, याबद्दल माहिती सांगणार आहे. तसेच यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषधी यासाठी सांगितले आहेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. साधारणतः वयाच्या 13व्या वर्षापासून मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात होते आणि ही मासिक पाळी दर महिन्याला 4 दिवस अ, र म रक्तस्राव होतो. परंतु काही जणांना हा रक्तस्राव सुकर असतो, तर काही जणांना हा वेदनादायी असतो. तर बऱ्याच जणांना पाळी यायच्या आधी किंवा पाळी चालू असताना कंबर दुखणे, पोटात दुखणे, ओटीपोटात दुखणे, पाठ दुखणे, मांड्या दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे पाळी आली की ते दिवस नकोसे वाटतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाळीच्या वेळेस पोट, पाठ, कंबर का दुखते याची कारणं बघणार आहोत. तसेच घरगुती यावर काय उपाय करता येईल आणि आयुर्वेदिक काय उपाय सांगितले आहेत, या सर्वांची माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आधी आपण पाहूयात, की पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखण्याची काय कारणे आहेत. तर पहिलं कारण म्हणजे अँक्झायटी, टेन्शन. पाळीच्या जे सुरुवातीचे वर्ष असतात, तेव्हा पाळी येणार म्हणून मुलींना थोडीशी अँक्झायटी वाटते. कारण की त्यांच्यासाठी ते सर्व नाविन्य असतं. त्या अँक्झायटीमुळे सुद्धा पोट दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. ओटीपोटात दुखण्याचं दुसरं कारण म्हणजे ओव्हुलेटरी सायकल. ओव्हुलेटरी सायकल म्हणजे ज्या सायकलमध्ये ज्या मासिक पाळीच्या वेळेस जे आपलं स्त्रीबीज असतं ते बाहेर पडतं, तेव्हा बऱ्याच जणांना ओटीपोटात दुखणे, पाठ दुखणे यासारख्या समस्या बघितल्या जातात. त्यानंतर पाळीमध्ये जे आपल्या गर्भाशयाची एंडोमेट्रियल लेयर असते, जी आतमधली गर्भाशयाचा थर असतो, तो बाहेर पडत असतो. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते आणि ते जर व्यवस्थित आकुंचन पावले नाही, त्यामध्ये जर काही अडथळा आला, तर त्यामुळे सुद्धा ओटीपोटात दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे गर्भाशयामध्ये काही पॉलिप असेल किंवा एंडोमेट्रियमची लेयर जी आहे ती जाड झाली असेल, एंडोमेट्रियोसिस असेल, ॲडेनोमायोसिस असेल किंवा कुठल्या प्रकारच्या गाठी असतील, फायब्रॉइड असतील, यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या वेदना जाणवू शकतात. ह्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफी केल्यावर माहिती पडतात. पाळी हा स्त्रीसाठी एक इमोशनल विषय असतो. तर त्यामुळे ह्या इमोशन्समुळे, हार्मोन्सच्या चेंजेसमुळे जे पेन थ्रेशोल्ड असतं, ते कमी होतं. त्यामुळे ह्या वेदना जास्त प्रमाणामध्ये जाणवतात. शेवटचं कारण म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिनचं अतिसिक्रेशन. तर ह्या प्रोस्टाग्लॅन्डिनचं काय काम असतं? तर पाळीच्या वेळेस प्रोस्टाग्लॅन्डिन हे सहसा सिक्रीट होत असतं. तर हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे ते गर्भाशयाच्या ज्या छोट्या रक्तवाहिन्या असतात, त्यांचं आकुंचनाचं काम करतात. तसेच गर्भाशयाचे जे स्नायू असतात, त्यांचे आकुंचन करण्याचं काम हे प्रोस्टाग्लॅन्डिनचं असतं. त्यामुळे आपला जो मेन्स्ट्रुएशनचा फ्लो आहे, तो होत असतो. परंतु जर हे प्रोस्टाग्लॅन्डिन अतिप्रमाणामध्ये सिक्रीट झालं, तयार व्हायला लागलं, तर अतिप्रमाणामध्ये आकुंचन पावतं. गर्भाशयाचे स्नायू आहेत, ते अधिक प्रमाणात आकुंचन पावतात. त्या रक्तवाहिन्या प्रमाणामध्ये आकुंचन पावतात. त्यामुळे जो ब्लड फ्लो आहे, तो व्यवस्थित होण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे
पाठदुखी, ओटीपोट, कंबरदुखी यासारख्या वेदना आपल्याला जाणवतात. सगळ्यात आधी आपली जे आरोग्य आहे, ते आरोग्य कसं आहे ते सांभाळावं. कारण की रात्री जागरण करणं, खूप बडबड करणं, खूप चालणं, अति व्यायाम करणं, या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढतो. म्हणून वातदोष वाढू नये याचे प्रयत्न करावे. वातदोष कशा-कशाने वाढतो त्याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर त्या गोष्टी करणं टाळावं. त्यानंतर आपला जो आहार आहे तो हेल्दी असावा. जंक फूड खाऊ नये. हेल्दी आहारामुळे ब्लड व्हेसल्स आहेत आणि जे गर्भाशयाच्या पेशी आहेत त्यांना एक प्रकारची बल प्राप्त होतं. म्हणून हेल्दी आहार खावा. त्यानंतर गर्भाशयाशी रिलेटेड काही आजार असतील, जसे की फायब्रॉइड, सिस्ट किंवा सूज असेल कुठल्या प्रकारे, तर त्याची ट्रीटमेंट आधी करावी लागते आणि मग त्याची ट्रीटमेंट केल्यावर आपोआपच हे पेन कमी होण्यास मदत होते. असंही बघितलं जातं, की ज्या मुलींना लग्नाच्या आधी ओटीपोटात दुखणं, पाठ-कंबर दुखणं अति प्रमाणात असतं, अशा मुलींचं लग्नानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ह्या वेदना कमी होतात. आता आपण बघूयात, की पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखणं, कंबर-पाठ दुखणं यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तूंपैकी ओवा. कारण की हे जे ओटीपोटातलं दुखणं असतं, कमरपाठीचं दुखणं असतं, ते वातामुळे असतं आणि वातामुळे कुठलंही दुखणं हे बिना वाताचं नसतं. म्हणून तुम्ही यासाठी ओवा खाऊ शकता. अर्धा ते 1 चमचा ओवा तुम्ही खावा किंवा जर पित्त प्रकृती असेल, तर कमी प्रमाणामध्ये ओवा खावा. त्यानंतर बडीशोप. या काळामध्ये तुम्ही बडीशोप सुद्धा चावून-चावून खावी. त्यामुळे जे आपलं पचन आहे ते व्यवस्थित होतं आणि शरीरातील वातदोष कमी होण्यास मदत होते. बडीशोप ही मधुर गुणाची आहे आणि स्निग्ध आहे त्यामुळे वात कमी होण्यास मदत होते. त्यानंतर जे खसखस ती सुद्धा वात कमी करण्यास खूप उपयोगी आहे. आपण डिलिव्हरीमध्ये सुद्धा डिलिव्हरी झाल्यावर खसखसीचे लाडू, खसखसीचा वापर करतो तो ह्याचसाठी कारण की आपल्या शरीरातील वातदोष कमी व्हावा. त्यानंतर तुम्ही बडिशोप, आले आणि दालचिनी या सर्वांचा 1 कप काढा बनवून तो जरी घेतला तरी सुद्धा अशा दुखण्यामध्ये फायदा होतो. लसणाची चटणीचा वापर आपल्या सेवनामध्ये, आपल्या आहारामध्ये करावा. लसणाची चटणी आपल्या आहारामध्ये ठेवावी. लसूण सुद्धा वातदोष कमी करण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर जर खूप प्रमाणामध्ये पोट दुखत असेल किंवा पाळी यायच्या आधी जर दुखत असेल, तर अशा वेळी कमरेवर, पाठीवर छानपैकी तेलाने मसाज करावी. यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरावं. कारण की मोहरीचं तेल हे थोडंसं गुणाने उष्ण असतं आणि वातदोष कमी व्हायला लवकर मदत होते. तर छानपैकी त्या ठिकाणी मालिश करून घ्यावी आणि जी आपल्याकडे गरम पाण्याची पिशवी असते, तर त्या पिशवीने शेक करून घ्यावा. त्यामुळे हा जो अडकलेला वात आहे, तो लवकर कमी होण्यास मदत होते. ज्या पेशी आकुंचित पावलेल्या असतात, जे रक्तवाहिन्या आकुंचित पावलेल्या असतात, त्या प्रसरण पावण्यास मदत होते. तर तुम्ही ह्या घरच्या घरी ह्या गोष्टी करून पाहू शकता आणि जर याने सुद्धा फरक पडत नसला, तर तुम्ही आयुर्वेदिक औषधांपैकी हिंगवाष्टक चूर्ण, दशमूलारिष्ट यासारखी औषधं घेऊ शकता किंवा खूप अगदी एमर्जन्सीसाठी मेफ्टल्स 5 ची गोळी सकाळ संध्याकाळ 1-1 2 वेळा घेऊ शकता. तुम्ही आहार-विहार बाकीचं जे पथ्यपालन ते आयुष्यभर करावं. परंतु गोळ्या औषधी जास्त दिवस, जास्त वेळ घेऊ शकत नाही. वर्षानुवर्षे ह्या औषधी घेणं योग्य सुद्धा नाही. तर यासाठी सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच अ, पवनमुक्तासन, सर्वांगासन यासारखे आसन करावे. ज्यामुळे ज्या आपल्या गर्भाशयाचे स्नायू आहेत, तिथल्या रक्तवाहिन्या आहेत, त्यांना एक प्रकारचं बल प्राप्त होईल. त्यांचं जे आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता आहे, ती वाढेल आणि वारंवार अशा गोष्टी होणार नाही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.